त्या चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगाने मी जी परिस्थिती आहे, ऐका ऐका प्रश्न ऐका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये चौकशी करण्यात आली आहे, म्हणजे चौकशी पूर्ण होऊन निर्णय अंती त्यांनी शाखा अभियंता आणि उपअभियंत्याला निलंबित केलेला आहे आणि आता प्रश्नाला उत्तर देत असताना कार्यकारी अभियंत्याला देखील चौकशी आपण वाचा ना, प्रश्नाचं उत्तर वाचा. चौकशी करण्यात आली आहे, पूर्ण भूतकाळ आहे. हे निलंबित केल्याच्या नंतर खातेनिहाय चौकशी केलेली आहे. किंवा त्यांनी सांगावं की हा दोषी नाहीये म्हणून. माननीय मंत्री, अरे माननीय सदस्य महोदय, मला वाटते फारच त्यांना गडबड झालेली आहे सगळ्या गोष्टीची. मी क्लिअर आणि नीट सांगितलेलं आहे. सन्माननीय सदस्यांनी केलेल्या कारवाई त्यांचं समाधान झालेलं असताना सुद्धा ज्या घटलेल्या एक पुन्हा ते सांगतो. 1 मिनिट त्यांचं कंप्लीट जाऊ द्या, मला उत्तर देऊ दे ना. हो परब साहेब, 2 मिनिट. परब साहेब उत्तर देऊ ना. उत्तर ऐका ना. तुमचा प्रश्न ऐकला ना मी. माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही? माझं उत्तर ऐका ना. असं नाही चालणार. आपण प्रश्न विचारला, माझं उत्तर ऐका ना. तुम्ही खाली बसा पहिलं. असं नाही होत. हो तसंच आहे. माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना. मला वाटतं मग ऐका ना. असं काय अंगाव कोण आलं नाही, तुम्ही येता अंगाव. चला खाली बसा तुम्ही. पण उत्तर देता येत ना. आपण त्यांचं उत्तर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो मी संधी. आपण जरा बसा. आपण प्रश्न विचारलेच पाहिजे, पण त्यांचं कंप्लीट होऊ द्या. आपण जरा बसा. तुम्ही काय बोलणार ते? अरे ताई थांबा. ताई थांबा 2 मिनिटं. कंप्लीट. माझं सभापती महोदय, माझं क्लिअर म्हणणं आहे, जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना. बरोबर. उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे, बडतर्फी झाली पाहिजे. हे कसं होतं? माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर, आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना. आणि मग माझी भूमिका शासनाची भूमिका मी मांडलेली आहे की जेव्हा प्राथमिक एखाद्या याची प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि जेव्हा प्राथमिक चौकशी झालेली आहे तेव्हा संबंधित जो डेप्युटी इंजिनियरचा चार्ज ज्या पाटीलकडे होता त्याला निलंबित केलेला आहे. आणि या ठिकाणी 2 जे कार्यकारी अभियंता आहेत त्या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करून संबंधित खातेनिहाय चौकशी, विभागीय खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर त्याच्या पुढे जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई केली जाईल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाकडे कुठल्याही गोष्टी कारवाई करत असताना खातेनिहाय चौकशीचा अहवाल आला पाहिजे. पण प्राथमिक चौकशी जेव्हा आली, जेव्हा पुढची चौकशी आपण खातेनिहाय चौकशी करतो तेव्हा त्या पदावर तो असताना त्याची चौकशी होणं, त्या चौकशीत हस्तक्षेप होऊ शकतो. आपण त्यांना निलंबित करतोय आणि निलंबित करून जे खातेनिहाय चौकशीमध्ये जे समोर येईल, ज्या गोष्टी आणखीन समोर येतील, आता काही गोष्टी समोर आलेल्या, आणखीन काही गोष्टी समोर येतील त्याच्यावर आपण कारवाई करू. सभापती महोदय आभारी आपला. खरं तर आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आपण एक चांगलं पाऊल उचललेलं आहे की अशा पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा अशा पद्धतीची अनियमितता आम्ही सहन करणार नाही. आम्ही तीच मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या घरचं काय सांगतोय, आपण तुमच्या उत्तरातच असं सांगितलेलं आहे आम्ही SOP आहे. जेव्हा पहिल्या प्रश्नात विचारला SOP आहे तर तुम्ही सांगितलं आहे आणि ती आहेच. आपण हेही मान्य करता SOP त्यांनी पाळलेली नाही. आपण हेही मान्य करता एका प्रकरणात नव्हे 9 प्रकरणात. हा कोण आहे? हा मालक आहे का? याचा सरकारचा कोड लागतो, तो जावई लागतो का? कशा पद्धतीने तो वागतोय? इतका माज जर त्या माणसाला आहे आणि प्राथमिक चौकशीत तो आढळलाय दोषी, प्राथमिक चौकशीमध्ये सगळे हे दोष तुमच्या समोर आहेत, मग अधिक याची चौकशी जी डिपार्टमेंटल आपण चौकशी म्हणतोय याच्यातनं आणखीन काय त्याची गरजच नाही, कारण सुस्पष्ट दिसतंय. म्हणून माझा तो पॉइंटेड आणि स्पेसिफिक प्रश्न असा राहील, आपल्या प्राथमिक चौकशीमध्ये तो जो दोषी सापडलेला आहे त्याने पूर्ण सरकारला
आज त्यांनी गृहीत धरून चाललेला आहे. एका प्रकरणात चुकून झालं असेल, दुसऱ्या प्रकरणात चुकून झालं, 9 प्रकरणामध्ये तो माजलेला अधिकारी तो तात्काळ बडतर्फ झालाच पाहिजे आपल्या नियमानुसार. मी काही नियमाचं बाहेरचं बोलतच नाही आणि म्हणून आपण त्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करणार का?